ज्या प्रकारे तुम्ही ट्विट करत पार्थ पवारांवर आरोप केला आहे, पुण्याची जमीन ज्याचं बाजार मूल्य 1800 कोटी आहे ते 300 कोटीमध्ये ती जमीन घेतली, शिवाय त्याला स्टॅम्प ड्युटी सुद्धा 500, काय नेमकं प्रकरण आहे यावर आरोप लावतो? खरं तर राज्यात काय चालू आहे, कोणाचं लक्ष आहे, देवाभाऊ म्हणावं का मेवाभाऊ म्हणावं, त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ वेगळाच मेवा खात आहेत, जैन समाजाचं हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे अजितदादांचा मुलगा महार हाडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे. पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि म्हणून जी पुण्याची कोरेगावसारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन 40 एकर जमीन महार हाडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेती काय? मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं. दुसरी गोष्ट, कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडं सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून बरं, हे झाला एक प्रकार, अलॉट केली. नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं. मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी. मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी. आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर. आम्हाला सांगा की समजा महार हाडोळ्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. परंतु हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1.5 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते. आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली. ज्या प्रकारे पार्थ पवार म्हणतात की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे, सगळ्या व्यवहार हे नियमाप्रमाणे आहे. आम्हाला तेच म्हणणं आहे ना, नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली ही परत कशी मिळते, हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. महार वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महार वतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि म्हणून आता ज्यांनी कोणी बॉन्ड दिले होते त्या काळात त्यांचे सगळे वंशज इथं आलेले, त्यांचे नातू असेल, मुलगा असेल, हे आलेले आहेत. यांचं बेसिक ऑब्जेक्शन आहे, सरकारलाही ऐकावं लागेल. मग कलेक्टर कसं म्हणतात की जमीन आमच्या ताब्यात आहे? मग तुम्ही 1800 कोटीचं जमीनचं 300 कोटी व्हॅल्युएशन कुठून काढलं? मग तुम्ही मुद्रांक शुल्क का नाही भरलं? आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. अर्थमंत्र्यांचा पुत्र आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे ते पुत्र आहेत, तुम्ही पुढची मागणी काय करणार आहात? हे बा, कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं. कुठेही यावं, कोणतंही घ्यावं. पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न? त्यांनी संपत्ती कमावी, त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं आहे का? कारण
मराठी माणसांना अशा कंपन्याही स्थापन कराव्या, याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोकांनी लागा. आम्ही आत्ता आवाहन करतो, ज्याचं संपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा. उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा, त्याच्यावर होऊन जाऊ द्या तसं. मग याच्या आधी जर मुद्रांक शुल्क अशाच पद्धतीनं जेवढं पार्थ पवाराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी. मान्य करू की नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे. इथं लोकांच्या 10-10 वर्ष फाईल होत नाही, मंत्रालयात हालत नाही, आणि यांची फाईल पुण्याहून 2 दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास 15 दिवसाचा असतो. एखाद्या कलेक्टरकडं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला, एखादी फाईल जायला 15-15 दिवसाचा, 1-1 महिन्याचा प्रवास असतो. आणि यांचं 2 महिन्यात जाऊन वापस काय येतं? मग कोणता नियम 2 दिवसात? हे कोणता नियम तुम्ही पाळता? म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा. मेवा भाऊ असतील, मोदी शहा म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब सब खा रे और सबको खिला रे, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल. पण जर अजितदादाचा राजकीय वापर, राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. आजचा मराठवाड्याचा दुसरा दिवस आहे दौऱ्याचा. काल ज्या पद्धतीने 4 ते 5 ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी टीका केली आहे की मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडले नाही, मुख्यमंत्री असताना काय मदत केली ती दाखवा. आता तुम्ही मदतीची मला असं वाटतं फेकाफेकी करण्यापेक्षा, गद्दारी करण्यापेक्षा, या महाराष्ट्राला लुटण्यापेक्षा घरात बसून नीट काम केलेलंही चांगलं आहे. शेतकऱ्यांकडे येऊन बघा, शेतकरी कोणाचं नाव घेतात, 2 लाखाची कर्जमुक्ती कोणी केली हे कोणाला सांगतात. हे जरा येऊन श्रीकांत शिंदे जे आहेत राजपुत्र, त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी बघाव्या. घरात बसून त्यावेळेस का तुम्ही फार फिरत होते का काय? कोविडच्या काळामध्ये फिरत होते लोक, मोदी फिरत होते, शहा फिरत होते, तुम्ही फिरत होते, सगळे लोक घरात होते. आणि म्हणून मला असं वाटतं वारंवार अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हा चुकीचा प्रकार आहे. उद्धवजी ठाकरे साहेब जनतेतले आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्याशी गावागावात पोहोचतात. गावागावात नुसते कार्यक्रम 25 असतील आमचे, पण त्याच्यापेक्षा 100 गावात ते थांबलेले, 50 लोक असले तरी तिथं त्यांच्या थांबलेले, त्यांच्या व्यथा ऐकलेल्या उद्धवजींनी. तेव्हा हा दौरा काय 25 गावाचा आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा नाही, तर जवळपास 50-60 तालुक्यामध्ये 100-150 गावात उद्धवजी थांबणार आहेत. तर श्रीकांत टीका करायची नेहमीचीच टीका, याचा अर्थ आमचा दौरा झोंबलेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या काल बैठका सुद्धा, म्हणजे रोज बैठका सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं जाणार आहे. धाराशिव, लातूर, बीड, काय नेमकं म्हणणं आहे? कशा प्रकारे रणनीती असेल आपल्या पक्षाची? कसं आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आहे. खरं तर हे खालचं काम करणं आमचं जबाबदारी आहे, परंतु असं असताना मान्य पक्षप्रमुखासमोर सुद्धा काही बाबी सुस्पष्ट येणं आवश्यक असतं. म्हणून काल आम्ही लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सगळ्यात आधी संघटनात्मक आणि नंतर राजकीय विषयाचा आढावा घेतलेला आहे. शिवसेनेनं कशा पद्धतीनं लढायचं, कुठं लढायचं, कोणत्या नगरपालिका टार्गेट करायचे, याची रणनीती शिवसेना पक्ष माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसोबतच राहावं असा काही आम्ही महाविकास आघाडीत, बाकी काही आमची रणनीती नाही. महाविकास आघाडी सोबतच जेवढं पॉसिबल आहे तेवढं महाविकास आघाडी सोबतच राहणार आम्ही. कुठेही आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला बाकी कोणाबरोबरही अलाउड करणार नाही. सत्ताधारी पक्षाचं ह्या 3 पक्ष सोडून कोणाबरोबर आम्ही अलाउड करणार नाही. पण महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाबरोबर जावं अशा प्रकारची आमची रणनीती आहे आणि आम्ही तेच जाऊ. इतर पक्षांची नाही, एक मिनिट, तुम्ही काय विचारत होता? निवडणुकीनंतरही शिंदे सेनेसोबत युती होऊ नये याची पण काळजी घेण्याचा हा प्रश्नच नाही ना काही. असं काही शिंदेच्या सेनेबरोबर जाण्याचा कधीच प्रश्न निर्माण होणार नाही आमचा. त्याच्यापेक्षा आम्ही बाजूला बसू, परंतु शिंदेच्या सेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. इतर पक्षांकडून देखील तयारी केली जाते. विशेषतः भाजपकडून ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यावरती प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर मुंबईचे प्रश्नही विचारतात. मूळ प्रश्न इथलं बघा, ह्याचं काय एक बीडची जबाबदारी पंकजा मुंडेंवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे पहा, भारतीय जनता पार्टी तशी तर संघटनात्मक रचना असताना नवीन प्रभारी का देतात मला हेच कळालेलं नाही.
जसं संघटनेची जी सिस्टीम आहे ती सगळी फॉलो करत असते, त्याला कोणी प्रभारी वगैरे होणं, मला असं वाटतं यांनी काय होतं असतं मला तरी माहिती नाही. सर खरडून गेले जमीन आहेत त्याचं सरकारनं तरतूद केली पण 1 रुपया देखील सरकारच्या खात्यावर आलेला नाही. तसंच विहिरीच्या संदर्भात बुजलेल्या गावानं वाहून गेल्याचे विहीर आहेत ते तरतूद काय सरकार हे पहा, जी खडून गेलेली जमीन आहे याला सरकारने 3,47,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. घोषणा केली परंतु त्याचा 1 जरा रुपया पूर्ण ऐकाल का जरा, का तुम्हीच बोलाल. 3,47,000 रुपयाची घोषणा केलेली आहे, पण तो अजूनही खडून गेलेल्या जमिनीला 1 रुपयाही मिळालेला नाही. NDRFच्या निकषानुसार 47,000 रुपयेच आहे. 3 लाख रुपये म्हणजे दिवा स्वप्न आहे. मनरेगाच्या कशा पद्धतीने BDO काम करत नाही, ग्रामसेवक काम करत नाही, ग्रामसेवक तो रोजगार सेवक काम करत नाही, कारण गावकी अनेक गोष्टी त्याच्यात असतात, त्याच्यात कुशल अकुशल अनेक विषय असतात. त्यामुळे ते 3 लाख हे दिवा स्वप्न सरकारने दाखवलेलं आहे. म्हणून आम्ही सांगतात ना, दगाबाजी, हा दगाबाज रे हे आमच्या याचं नाव आहे ना, ही सरकारने शेतकऱ्याशी केलेली दगाबाजी आहे. आज जमीन खडून गेलेली ही पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी वर्ष 2 वर्ष, काही काही जमिनी तर 5-5 वर्ष लागतात. आणि सरकारने 3,47,000 रुपये जरी दिले तरी ते पुरतील असं मला वाटत नाही. म्हणून सरकारचं खडून गेलेल्या जमिनीविषयीची घोषणा ही दगाबाजी आहे शेतकऱ्यांशी. याच्यात अजून 1ही रुपया मराठवाड्यात काय महाराष्ट्रात आलेला नाही. साहेब, आपल्या सरकारमध्ये असताना शिवभोजन योजना जी आहे ती सुरू झाली होती, मात्र गेली 7 महिन्यापासून शिवभोजन चालकाला त्याचं गुण मिळत नाही. हे पहा, शिवभोजन बंद व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे. सरकार या सगळ्या गोष्टीला योजना म्हणून बघत असताना आर्थिक विषयाने सरकारला हे करायचंच नाही आहे. परंतु शिवभोजन हे सर्वसामान्य माणसाला 10 रुपयात जेवण मिळणारं एक चांगली योजना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात सुरू झालेली आहे. शिवभोजनचे सगळे संचालक आम्हाला वारंवार भेटतात आणि येणाऱ्या काळात या सगळ्या शिवभोजन चालवणाऱ्या लोकांचं एक आंदोलन तीव्र आम्हाला करावं लागेल आणि यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील. पीक विम्याच्या संदर्भात सर आपलं सरकार होतं त्यावेळेस 4 प्रकारचे नियम होते. त्यामध्ये अग्रिम जर नुकसान झाली तर 50% अग्रिम रक्कम मिळण्याची सोय होती, परंतु ते 4च्या 4 त्यांनी नियम बाजूला काढले. 4 ट्रिगर होते विम्याचे आणि ते मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य होते. परंतु सरकारने पुन्हा कंपनीचं हित आणि खर्च कमी व्हावं या 2 गोष्टी करून शेतकऱ्या गेल्या चुलीत अशा पद्धतीनं भूमी घेऊन फक्त एकच ट्रिगर ठेवलेले उत्पादन खर्चावर आधारित. आता हे सगळ्यात शेवटचा टप्पा असतो. आत्ता हे नुकसान झालं, जमीन खडून गेली, पिकाचं नुकसान झालं, पीक आलंच नाही, याचं आता काय? आधी काहीतरी नैसर्गिक आपत्तीनंतर मिळायचं, अग्रिम मिळायचं, अनेक 4 ट्रिगर होते. परंतु सरकार मला असं वाटतं शेतकऱ्याच्या हिताचं नाही हेच आम्ही सांगतो या दौऱ्याच्या निमित्तानं. आणि म्हणून हे 4 ट्रिगर सुरू केले पाहिजे ही भूमिका आमची आहे. कर्जमुक्ती झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. हेक्टरी 50,000 रुपये दिले ही आमची भूमिका आहे. आणि सरकार या भूमिकेवर ऐकायला तयार नाही. उलट सरकार शेतकऱ्यांच्या या भावनांचा अपमान करतं असं आम्हाला वाटतं. थँक्यू.